गुड मॉर्निंग ऑल. तर बघा प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण काय बघितलं तर रेडियस रेशो बघितली बरोबर. त्याचे 6 इम्पॉर्टंट पॉईंट्स होते ते आपण बघितले. ते इम्पॉर्टंट पॉईंट्स काय होते तर रेडियस रेशो इज ओनली अप्लाइड फॉर आयोनिक कंपाऊंड्स. नंतर रेडियस रेशोचा फॉर्म्युला बघितला आपण. रेडियस रेशो म्हणजेच काय कॅपिटल आर टू द बेस स्मॉल आर इज इक्वल टू कॅटायन रेडियस डिवाइड बाय ॲनायन रेडियस. मग तर कॅटायन रेडियस वाढवलं तर ॲनायन रेडियस म्हणजे कॅटायन रेडियस जर वाढवलं तर काय आपला बेसिकली काय होणार आहे तर कोऑर्डिनेशन नंबर कसा इन्क्रीज होतो ते आपण सगळं बघितलं. त्याच्यानंतर आपण काय बघितलं तर स्टॅबिलिटी पॉईंट ऑफ व्ह्यू जर आयोनिक कंपाऊंड्स आपण बघितले तर त्याच्यामध्ये स्टॅबिलिटी पॉईंट ऑफ व्ह्यू काय काय अरेंजमेंट होत्या कशा अरेंजमेंट आपण केल्या होत्या ते आपण सगळं बघितलं. ठीक आहे. मग त्याच्यानंतर आपण काय बघितलं तर ॲनायनची रेडियस आहे ती फिक्स ठेवली आणि कॅटायनची रेडियस हळूहळू आपण वाढवत गेलो. मग त्याच्यामध्ये आपण 4 अरेंजमेंट बघितले होते. काय बघितले होते कोणते अरेंजमेंट बघितले होते बघा तर लिनियर अरेंजमेंट बघितली होती, नंतर ट्रायंग्युलर अरेंजमेंट बघितली होती, नंतर टेट्राहेड्रल, नंतर ऑक्टाहेड्रल, नंतर BCC, लास्ट वन इज FCC. तर प्रत्येकांच्या केसमध्ये आपण काय बघितलं होतं तर रेडियसची जी रेंज होती ती किती होती ते आपण बघितलं आणि त्याच्याप्रमाणे आपण एक टेबल बनवून घेतला होता. ठीक आहे. तर आता आपण ह्याच्या पुढे जाणार आहोत. तर आपण शेवटचा पॉईंट आला या चॅप्टरमधला तो म्हणजे डिफेक्ट्स इन सॉलिड. तर डिफेक्ट्स काय असतात ते आपण आता बघणार आहोत. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूयात. तर बघा डिफेक्ट्स इन सॉलिड. ठीक आहे. ठीक आहे. डिफेक्ट्स इन सॉलिड. आता बेसिकली बघा डिफेक्ट्स म्हणजे काय असणार आहे असं तुम्हाला वाटतं सॉलिडमध्ये डिफेक्ट्स म्हणजेच काय असणार आहेत. आपण डिफेक्ट किंवा काहीतरी कमतरता असते आपण काय म्हणतो. आता समजा तुमचा फ्रेंड आहे, तुम्ही फ्रेंडला कोणत्या तरी नावाने चिडवत असणार आहे किंवा बघा एकाला काय असतं एखादा खूप काळा असतो तुमचा फ्रेंड, एकाला केसच नसतात टक्कल असतात बरोबर. मग त्यामुळे तुम्ही त्या मित्राला काय म्हणता ए काळ्या बाबा ए टकल्या असं वगैरे म्हणतो ना, म्हणजेच काय त्याच्यामध्ये काहीतरी डिफेक्ट्स असणार आहे. तसेच काय असतात सॉलिडमध्ये पण काही डिफेक्ट असतात बरोबर. हे तुम्हाला मी एक्झाम्पल घेऊन सांगतो. ठीक आहे. सिम्पल एक एक्झाम्पल घेऊन सांगतोय पण याला प्रोत्साहित करू नका तुम्ही. ठीक आहे. तर आता बघा डिफेक्ट्स म्हणजे काय नेमकं तर सॉलिडमध्ये तुम्हाला माहिती आहे सॉलिडमध्ये ॲटमची अरेंजमेंट कशी असते एकदम प्रीडिफाईंड किंवा एकदम परफेक्ट अशी असते, एकदम अलाइंड असते. अलाइंड हा एकदम परफेक्ट शब्द आहे बरोबर. तर आता बघा मी काढून दाखवतो. हा माझा पहिला ॲटम, हा दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा. ठीक आहे. तेच बघा पुन्हा मी काढणार आहे 1 2 3 4 पुन्हा 5. ठीक आहे. पुन्हा बघा 1 2 3 4 5. ठीक आहे. आता कसे आहेत हेच तुमचे या डायरेक्शनने इन्फिनिटीने वाढत जातील, या डायरेक्शनने इन्फिनिटीने वाढत जातील बरोबर. अशी ही अरेंजमेंट केलेली असते. तर आता बघा हा एक प्रीडिफाईंड किंवा एक अलाइंड असा एक स्ट्रक्चर आहे. पण याच्यामध्ये डिफेक्ट आला म्हणजे काय बघा आता समजा अचानक हा जो ॲटम आहे हो नाहीसा झाला. ठीक आहे. हा नाहीसा झाला इथून तर काय होणार आहे याच्यामध्ये डिफेक्ट झाला. त्याचा अरेंजमेंट कशी होणार आहे फर्स्ट रो तर एकदम अलाइंड असणार आहे, सेकंड रोमध्ये काय आलं तर डिफेक्ट आलं तर ॲटमच नाही आहे. पुन्हा थर्ड रो तरी एकदम व्यवस्थित आहे. किंवा ना असं होऊ शकतं बघा हा जो ॲटम आहे हा दुसरा ॲटम आहे, हे एकच आहेत सगळे फक्त हा एक कॉर्नरचे आहेत ते वेगळे ॲटम आहेत. ठीक आहे. हा एक डिफेक्ट असू शकतो बरोबर. किंवा या रोमध्ये बघा हे 3 नाही आहेत, हे एम्प्टी स्पेस आहेत फक्त 2च आहेत, असे डिफेक्ट असू शकतात. तर म्हणजेच बघा जी अलाइनमेंट ब्रेक होते आपली त्या अलाइनमेंट ब्रेक होण्यालाच आपण काय म्हणतो तर डिफेक्ट्स म्हणतो सॉलिडमध्ये बेसिकली. तर ठीक आहे. तर आता बघा हे जे ॲटम्स आहेत ते डिसिप्लिनमध्ये आहेत, एकदम डिसिप्लिन मॅनरमध्ये आहेत बरोबर. एकतर रो पण सगळे सेम आहेत, व्हर्टिकली पण सेम आहेत, म्हणजेच काय ते एकदम डिसिप्लिनमध्ये आहेत बरोबर. तर डिसिप्लिन असल्यामुळे त्याला काहीतरी त्या सॉलिडला काहीतरी प्रॉपर्टीज तयार झाल्या असणार आहेत बरोबर. म्हणजे ती डेन्सिटी, मास, व्हॉल्यूम किंवा तो काय म्हणतात त्याला ट्रान्सपरंट आहे अशा काहीतरी प्रॉपर्टीज त्याला आलेल्या असणार आहेत बरोबर. पण समजा एका सॉलिडमध्ये डिफेक्ट आला, डिफेक्ट म्हणजे तुम्हाला आता सांगितलं मी एखादा ॲटम त्यातला मिस झाला आहे किंवा 2-3 ॲटम मिस झाले आहेत बाकी सगळे तिथे आहेत. तर त्याच्यामुळे होतं काय तर त्या
तर त्या सॉलिडची काय होतं तर प्रॉपर्टीज चेंज होतात. सुरुवातीला तर अलाइंड होते ते, पण त्याच्यामध्ये काहीतरी डिफेक्ट्स आला, पण डिफेक्ट्स आल्यामुळे काय होतं त्यांच्या पूर्ण प्रॉपर्टीज काय होतात चेंज झालेले असतात. तर ठीक आहे, ते वन बाय वनला आपण लिहून घेऊयात. तर बघा, तर इथं लिहून घ्या. एकदम सिम्प्लिसिटीसाठी मी इथंच लिहितोय. काय सांगितलं तुम्हाला आता मी, absence of atom is called as, काय म्हणणार आहे, absence of atom is called as defects. ठीक आहे. तर आता हा आपला पहिला पॉईंट झाला. दुसरा पॉईंट काय असणार आहे आपला, बघा ह्याच्यामध्ये काय होतं, डिसिप्लिनरी खराब होते आपली, डिसिप्लिन इज डिस्टर्ब्ड. बरोबर, डिसिप्लिन डिस्टर्ब होते ना ह्याच्यामुळं. आणि पुन्हा तिसरा पॉईंट काय असणार आहे, डिसिप्लिन डिस्टर्ब झाल्यामुळे काय होतं याच्या प्रॉपर्टीज चेंज होतात. बरोबर, तर लिहून घ्या, एव्हरी सॉलिड हॅज different properties, every solid has different properties based on its crystal structure. Alignment आपण करूयात, डिसिप्लिन crystal structure. If its crystal structure disciplinary is disturbed, then the properties of solid also gets changed. ठीक आहे, समजलं. हे 3 पॉईंट खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे, तर तुम्ही ते लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर आता बघा, ह्याचे खूप डिफेक्ट, जे सॉलिडमध्ये डिफेक्ट्स असतात त्याचे खूप म्हणजे खूप पॉईंट, खूप असे आपण काय केलेत, तर असे आपण पार्ट्स पडले त्याच्यामध्ये. तर ते पार्ट्स वन बाय वन आपण बघून घेणार आहोत. तर मेनली बघा, डिफेक्टचे 2 पॉईंट पडतात. 2 पॉईंट्समध्ये आपण डिवाईड करतो त्याला. तर फर्स्ट आहे तो पॉईंट डिफेक्ट, किंवा आपण त्याला काय म्हणणार आहोत, ॲटॉमिक इरेग्युलरिटीज. आणि सेकंड आहे तो काय, ते इलेक्ट्रॉनिक डिफेक्ट. पुन्हा बघा, पॉईंट डिफेक्टमध्ये टोटल 3 पार्ट पडतात. स्टॅकिओमेट्रिक डिफेक्ट, सेकंड आहे नॉन स्टॅकिओमेट्रिक डिफेक्ट, थर्ड वन आहे तो इम्प्युरिटी डिफेक्ट आहे. आणि पुन्हा बघा, स्टॅकिओमेट्रिक डिफेक्टमध्ये टोटल पुन्हा 4 पॉईंट असणार आहेत. कोणते कोणते आहेत, तर वॅकन्सी डिफेक्ट, इंटरस्टेशियल डिफेक्ट, शॉर्टकी डिफेक्ट आणि फ्रँकल डिफेक्ट. तर यातले जे पहिले 2 आहेत, वॅकन्सी डिफेक्ट आणि इंटरस्टेशियल डिफेक्ट, हे काय आहेत, तर नॉन ॲनिक कंपाऊंड आहेत. आणि जे शॉर्टकी डिफेक्ट आणि फ्रँकल कंपाऊंड आहेत ते कशामध्ये आहेत, शॉर्टकी डिफेक्ट आहेत ते कशामध्ये आहेत, तर आयोनिक कंपाऊंडमध्ये होतात. ठीक आहे. तर आता आपण ते जो टेबल आहे तो टेबल पहिल्यांदा प्रिपेअर करून घेऊया, म्हणजे तुम्हाला इझी होणार आहे. ठीक आहे. तर बघा, तर टायटल द्या डिफेक्ट्स म्हणून. डिफेक्ट्स. ठीक आहे, दिसतं तुम्हाला सगळ्यांना डिफेक्ट्स. तर बघा, त्याचे किती पार्ट पडणार आहेत आपले टोटल, ते पार्ट काढून घेऊयात आपण. बघा, टोटल 2 पॉईंटमध्ये डिवाईड झाला आहे तो. ठीक आहे. तर बघा, कोणते कोणते आहेत, तर ॲटॉमिक पॉईंट डिफेक्ट सुरू आहे तो. पहिला तो काय, पॉईंट डिफेक्ट, किंवा त्याला आपण काय म्हणतो, मगाशी सांगितलं मी, ॲटॉमिक इरेग्युलरिटीज.
ठीक आहे, हा पहिला पॉईंट झाला. सेकंड काय असणार आहे, तर इलेक्ट्रॉनिक डिफेक्ट. हे डिफेक्ट बघा खूप म्हणजे खूप इंटरेस्टिंग असे आहेत. जर तुम्ही ते मन लावून ऐकलं किंवा मन लावून हे बघितलं तर खूप म्हणजे खूप इझी आहेत. इव्हन तुम्ही बुकमध्ये जरी वाचला तर ते खूप इझी आहेत. समजलं. तर आपण आता वन बाय वन त्याचं डिवायडेशन करत जाऊयात. ठीक आहे. तर आता बघा, पॉईंट डिफेक्ट किंवा ॲटॉमिक इरेग्युलॅरिटीचे पुन्हा 3 पॉईंट पडतात. बघा कोणते कोणते आहेत. तर पहिला आहे तो बघून घ्या, कोणता आहे तर स्टॅकिओमेट्रिक कॉन्स्टंट. स्टॉकिओमेट्रिक डिफेक्ट. ठीक आहे. दुसरा काय असणार आहे, नॉन स्टॉकिओमेट्रिक डिफेक्ट. ठीक आहे. आणि थर्ड वन काय असणार आहे आपला, इम्प्युरिटी डिफेक्ट. इम्प्युरिटी डिफेक्ट थर्ड वन असणार आहे. तर आता बघा, स्टॉकिओमेट्री म्हणजे काय असते, स्टॉकिओमेट्री म्हणजे काय असते सांगा बघूयात. तर बघा, स्टॉकिओमेट्री म्हणजे फर्स्ट पॉईंट, स्टॉकिओमेट्री म्हणजे काय असते तर ते मी तुम्हाला थोडक्यात एक्सप्लेन करतो. तर स्टॉकिओमेट्री म्हणजे काय असते बघा, तर आपलं वॉटरचा तुम्हाला फॉर्म्युला आहे. वॉटरचा फॉर्म्युला काय आपला, तर वॉटरचा फॉर्म्युला काय आपला, तर वॉटरचा फॉर्म्युला आहे H2O. ठीक आहे. हा आपला काय, तर वॉटरचा फॉर्म्युला आहे. किंवा सेकंड आपण बघूया, सेकंड काय, तर NaCl. NaCl म्हणजे काय आपलं मीठ असतं घरामध्ये, बरोबर. याला आपण काय म्हणणार आहोत, पाणी, आणि याला काय म्हणतात तर मीठ. आता याच्यामध्ये बघा दोन ॲटम आहेत, बरोबर. हायड्रोजनचा एक ॲटम आहे, हायड्रोजन बेसिकली दोन ॲटम आहेत. आणि ऑक्सिजनचा किती आहे, एक ॲटम आहे, बरोबर. आणि मिठाची किती ॲटममध्ये, सोडियमचा एक ॲटम आहे आणि क्लोरीनचा एक ॲटम आहे, बरोबर. म्हणजे हा जो रेशो ज्यावेळी फिक्स असतो त्याचवेळी तुमचं काय होणार, पाणी तयार होणार आहे. हायड्रोजनचे दोन ॲटम घेतले आणि ऑक्सिजनचा एक ॲटम घेतला, यांचं जर आपण बॉन्डिंग वगैरे जमून आलं सगळं तरच काय होणार आहे, पाणी तयार होणार आहे. आणि मिठामध्ये बघा, सोडियमचा एक ॲटम असणार आहे, क्लोरीनचा एक ॲटम असणार आहे, बरोबर. जर त्या दोघांच्या मध्ये काहीतरी रिॲक्शन झाली तरच काय होणार आहे, तर मीठ तयार होणार आहे. म्हणजेच काय, हा रेशो जो कॉन्स्टंट राहतो त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, तो स्टॉकिओमेट्री म्हणणार आहोत. स्टॉकिओमेट्रिक असं म्हणणार आहोत, बरोबर. स्टॉकिओमेट्री म्हणजेच काय, हा रेशो बेसिकली, हा रेशो. तर स्टँडर्ड तुम्हाला काहीतरी बनवायचं असेल, समजा मीठ बनवायचं असेल किंवा पाणी बनवायचं असेल तर काय होतं, हा रेशो तुम्हाला कॉन्स्टंटच ठेवायला लागतो. समजलं. आता नॉन स्टॉकिओमेट्री म्हणजेच काय बघूयात. आता समजा ह्या पाण्यामध्ये हायड्रोजनचे दोन ॲटम लागतात, बरोबर. मी तिथं हायड्रोजनचे 4 ॲटम घेतले आणि ऑक्सिजनचा किती लागतो, तर एकच लागतो. तिथं ऑक्सिजनचे मी 6 घेतले, बरोबर. आता बघा, NaClमध्ये सोडियमचे मी 2 ॲटम घेतले आणि क्लोरीनचे पण, समजा क्लोरीनचे पण 4 ॲटम घेतले. तर आता बघा, स्टॉकिओमेट्री स्टँडर्ड स्टॉकिओमेट्री राहिली का, स्टँडर्ड रेशो राहिला का दोघांच्यामध्ये. बघा, इव्हन याच्यामध्ये मल्टिप्लाय करत गेलो आपण, याला 4 घेतलं, इथं 2 घेतलं, असं काही झालं आहे का, नाही आहे, बरोबर. म्हणजे स्टॉकिओमेट्री चेंज झाली आहे. तर याचं पाणी तयार होईल का सांगा बघूयात. याचं पाणी तयार होणार नाही आणि याचं काय होणार आहे, मीठ तयार होणार नाही. बघा, स्टॉकिओमेट्रिक तर आपली काय झाले, चेंज झालेलं आहे ना. अगोदर किती होती, 2:1 होता. H2 हायड्रोजनचे 2 ॲटम होते, ऑक्सिजनचा एक ॲटम होता. सो त्यांचा रेशो किती झाला, 2:1, बरोबर. आणि सोडियम क्लोराईड म्हणजेच काय, सोडियमचे किती होता, एक ॲटम होता, क्लोरीनचा किती होता, एक होता. म्हणजेच त्यांचा रेशो किती होता, तर 1:1 होता. ज्यावेळी या दोघांचा रेशो 2:1 होता त्याचवेळी पाणी तयार होत होतं. आणि याच्यामध्ये NaClमध्ये जेव्हा सोडियम आणि क्लोरीनचा रेशो 1:1 होता त्याचवेळी मीठ तयार होत होतं. पण बघा, या केसमध्ये रेशो किती झाला आपला, 4:6. या केसमध्ये किती झाला आहे, 2:4. तर स्टॉकिओमेट्री म्हणजे जो रेशो होता तो स्टँडर्ड राहिला आहे का, नाही. तर याच्यापासून पाणी तयार होणार नाही आणि याच्यापासून काय होणार आहे, मीठ तयार होणार नाही. म्हणजेच ते काय झालं, नॉन स्टॉकिओमेट्रिक. समजलं. म्हणजे त्यांना काय म्हणतो आपण, नॉन स्टॉकिओमेट्रिक असं म्हणतो. स्टॉकिओमेट्री नॉन स्टॉकिओमेट्री तुम्हाला समजलं. ठीक आहे. तर आता बघा, स्टॉकिओमेट्रिक डिफेक्ट, नॉन स्टॉकिओमेट्रिक डिफेक्ट
आणि इम्प्युरिटी डिफेक्ट. ठीक आहे. आता स्टॉकिओमेट्रिक डिफेक्ट म्हणजेच काय आहे, जे असे आपण सॉलिड्स बघणार आहोत ज्याच्यामध्ये स्टँडर्ड स्टॉकिओमेट्री मेंटेन केलेली असणार आहे. आता असे सॉलिड कुठले झाले बघा, आपले मीठ कन्सिडर करा, तर मीठ पण हा सॉलिडच आहे, NaCl आहे. तर अशामध्ये काहीतरी डिफेक्ट्स आपण आणणार आहोत जेणेकरून काय त्याचे डिफेक्ट का आपण ॲड करतो ते आपण डिस्कस करणार आहोत. पण काहीतरी आपण त्याच्यामध्ये डिफेक्ट का पुट केला, कसा पुट केला ते आपण नंतर पाहणार आहोत. मग स्टॉकिओमेट्री डिफेक्ट म्हणजे काय आपण ते आता फर्स्ट कन्सिडर करूयात. स्टॉकिओमेट्री म्हणजे समजलं तुम्हाला, ज्याच्यामध्ये आपण रेशो कॉन्स्टंट ठेवणार आहोत. नॉन स्टॉकिओमेट्री म्हणजेच काय, ज्याच्यामध्ये रेशो कॉन्स्टंट राहत नाही, बरोबर. आणि इम्प्युरिटी डिफेक्ट म्हणजेच काय, तर आपण इम्प्युरिटी ॲड काय करणार आहे ते आपण पुढे बघणार आहोत. तर आता स्टॉकिओमेट्रीचे पुन्हा 4 पार्ट पडतात बघा. कोणते कोणते आहेत मी इथे लिहितो. फर्स्ट वन कोणता असणार आहे, वॅकन्सी डिफेक्ट. सेकंड वन काय आहे, तर इंटरस्टेशियल डिफेक्ट. ठीक आहे. थर्ड वन काय असणार आहे बघा, शॉर्टकट इफेक्ट. आणि फोर्थ वन काय असणार आहे, तर फ्रँकल डिफेक्ट. समजलं, हे 4 डिफेक्ट आहेत त्याच्यामध्ये. तर आता यातले बघा, यातले जे वरचे 2 आहेत म्हणजेच कोणते, तर वॅकन्सी डिफेक्ट आणि इंटरस्टेशियल डिफेक्ट, ते कशामध्ये होतात, तर नॉन आयोनिक कंपाऊंडमध्ये होतात. ठीक आहे. आणि जे शॉर्टकट डिफेक्ट आणि फ्रँकल डिफेक्ट आहेत तर ते कशामध्ये होतात, तर आयोनिक कंपाऊंडमध्ये होतात. समजलं, हे समजलं तुम्हाला सगळ्यांना. तर आता आपण काय करूयात, हा पूर्ण टेबल तुमच्यासमोर असून दे बेसिकली, आणि याचं आपण काय करणार आहोत आता, 1 बाय 1 एक्सप्लेनेशन बघणार आहोत. तर आपल्या बुकमध्ये बघा सगळ्यात इम्पॉर्टंट काय सांगितलं त्यांनी, जो फर्स्ट जे आपण डिवायडेशन केलं होतं त्याच्यामध्ये काय केलं होतं, तर बघा जे आपण फर्स्ट डिवायडेशन केलं होतं, बरोबर, त्याच्यामध्ये काय होतं, एक इलेक्ट्रॉनिक डिफेक्ट होता आणि पॉईंट डिफेक्ट होता, बरोबर. तर त्याच्यातला आपण सगळ्यात इम्पॉर्टंट किंवा ज्या बुकमध्ये, या बुकमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट ज्याला जे जास्ती वेटेज आहे तर तो कोणता आहे, तर पॉईंट डिफेक्ट आहे. ह्याला आपण मॅक्झिमम कवर करणार आहोत. ठीक आहे, समजलं आहे. तर आता आपण 1 बाय 1 डिस्कस करत जाऊयात. ठीक आहे. तर आता पुन्हा एक टेबल बनवून घ्यात. हे टेबलच्या फॉर्ममध्येच काय करणार आहोत, आपण सगळं आपण मांडणार आहोत. ठीक आहे. तर स्टॉकिओमेट्रिक डिफेक्ट सुरुवातीला कन्सिडर करूयात आपण, कारण स्टॉकिओमेट्रिक डिफेक्टमध्येच मॅक्झिमम डिवायडेशन आहेत, बरोबर, मॅक्झिमम तुमचे डिफेक्ट कन्सिडर केले आहेत, बरोबर. तर बघा, जो स्टॉकिओमेट्रिक डिफेक्ट होता त्याचे किती पार्ट आहेत, 4 पार्ट आहेत. हे 1 बाय 1 आपण डिस्कस करूयात, कारण हेच खूप इम्पॉर्टंट आहेत तुमच्यासाठी. ठीक आहे. तर आता आपण त्याचं डिटेलमध्ये बघूयात. तर फर्स्ट मी वरती टायटल देतो आहे बघा, स्टॉकिओमेट्रिक डिफेक्ट. ठीक आहे, स्टॉकिओमेट्रिक डिफेक्ट